आजकालचे लेकरं माहिती आहे का, ज्याचे त्याच्या घरचे पहा, त्याच्या हातात निस्ता मोबाईल दिसन तुम्हाला. आणि निस्ता मोबाईल दिसन त्याच्याकडे रील पाहीन, कोणतं यूट्यूबचे शॉर्ट्स पाहीन, काही पाहीन. आणि त्याच्या हातातून जर मोबाईल हिसकून घेतला तर मग आली तुमची. ते लेकरं एवढे लढते, एवढे लढते, एवढे जिद्दीपणा करते, एवढे कसे तरी करते का तुम्हाला काय सांगू. प्रत्येकाचा हाच अनुभव असणार. आता मला असं वाटते काही 10-20 वर्षानंतर एवढे डोळ्याचे आजार तयार होणार आहे का, जे आपण कधी पाहिले नसन असे नवे नवे आजार आपल्याला पाहायला भेटणार आहे लहान लेकरांमध्ये. म्हणजे काहून का आताचे जे लहान लेकरं आहेत ते मग काही वर्षानं 10 वर्षाचे, 20 वर्षाचे किंवा 25 वर्षाचे असे होईन ना, त्या लेकरायले सर्वायले तुम्हाला चष्माच दिसन. काहून का बहुतेक मला असं वाटते का एवढा मोबाईलचा वापर केल्यामुळं डोळ्याच्या रॅटिनावर याचा फरक पडू शकते. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत. जाऊ दे. आजकालच्या लेकरायले काही म्हणलेलं त्याच्या मायबापाला बिलकुल जमत नाही. आपलं लहानपण होतं जेव्हा आपल्याला आपले आईबाबा तर झाडूनं, चपलीनं, झाऱ्यानं, अजून काय ना काय ना जे हातात त्याच्या सापडन त्यानं मारे. आणि शेजाऱ्या पाजाऱ्यालाही सांगी आहे का बाबू, हे जर तुम्हाला इचकपणा करताना दिसली का काही करत असली तर धुवून टाका बा, किंवा हिच्यावर म्हणजे तुम्ही कल्ला करा किंवा आम्हाला सांगायला या, असं तसं. आजकालच्या लेकरायले तसं काहीच नाही. आपण जर त्याच्या चुकीवरही त्याला रागवलं तर त्याच्या म्हणजे त्याच्या मायबापाचं तोंडच पाहण्यालायक होऊन जाते. ते लेकरं तर तुम्हाला काहीच नाही म्हणणार, पण त्याचे मायबापच मग असं झालं, मग तसं झालं, त्याची बाजू घेत. अशानं काय होते माहिती आहे का, लेकरायले ओलावा भेटते. आणि मग लेकरं माहिती आहे का, काय चांगलं आणि काय वांगलं याच्यात फरकच नाही करू शकत. पहिलेच्या काळात कसं होतं, मायबापाही कल्ला करे ह्याच गोष्टीवर, आणि शेजारी पाजारी मोठे घरातले सर्व ह्याच गोष्टीवर कल्ला करे. म्हणून आपल्याला समजून जाय का नाही बा, हे गोष्ट गलतच आहे, सर्वजणं गलतच म्हणते. आपल्या घरी माहीत आहे का, एकानं मारल्यावर दुसरं कधीच त्या गोष्टीवर म्हणजे तू आई अशीच आहे आणि तू बाबा तशीच आहे असं कधीच नाही म्हणे. आईचं बरोबरच आहे असंच म्हणे. म्हणजे आपण जर एखाद्या वेळेस आईनं मारलं असं बाबाला सांगायला गेलो तर आईचं बरोबर आहे असंच आपल्याला ऐकायला भेटे. म्हणजे अशानं काय होते, लेकराच्या डोक्यात माहिती आहे का कन्फ्युजन नाही तयार होत. एका गोष्टीला जर दोन लोक, एक जण म्हणत असन काय बरोबर आहे आणि एक जण जर म्हणत असन का चुकीचं आहे, आणि त्याचे लाड करत असन, पुरवत असन लाड, तर असे लेकरं माहिती आहे का कन्फ्यूज होते नेमकं बरोबर काय आहे. बरं असो, आपल्याला काही करा नाही लागत. तर तुम्हाला मी लेकराबद्दल सांगत होते. आपल्या लहानपणी म्हणलं आपल्याला चॉकलेटा, नानखटाया असं काही भेटलं तरी आपण लई खुश होऊन जाऊ. 1 रुपयाची चॉकलेट भेटली तर. आजकालच्या लेकरायला म्हणलं किती खाले आहे, पिझ्झा, बर्गर आणि मोमोज आणि काय काय, तरी लेकरं डिप्रेशनमध्ये चालले. आणि आपल्याला म्हणलं आपल्या लहानपणी आपल्याला दर एक दिवसाले ठुसे म्हणजे मारे झोडपे काहीतरी कांड केलं तर असं, म्हणजे घरात जर सर्वजणं बसून असं आणि आपण कुठून आलो तर अशी भीती लागे काही यायले काही माहीत तर नाही पडलं, आपण काही इचकपणा तर नाही केला. चुपचाप घरात जाऊन शांतीनं बसून राहा लागेल. मग थोड्या वेळाने माहीत पडे का नाही बा, मोठ्याचंच काहीतरी काम आहे, म्हणणंच हे जमा झाले. नाही तर पहिला विचार आपल्या डोक्यात हेच आहे का, म्या तर काही नाही केलं ना, म्या केलं म्हणून काही इथं लोक नाही जमले ना आपल्या घरातले बा सर्वे. असं म्हणजे एवढा धाक होता, एवढी आदरयुक्त भीती होती. आजकालच्या लेकरायला ते काहीच नाही राहिलं. आपल्या घरी जर पाहुणे आले, आपण लहानपणी पाहुणे आले तर आपण माहिती आहे का, पाहुणे आले कविता म्हणून दाखव, किंवा शाळेत काय झालं ते एखादा डान्स येत असेल तर ते करून दाखव, कविता म्हणून दाखव, गाणे म्हणून दाखव. काही आपण जर असं काही अचिव्हमेंट केली असली, नंबर आला असेल, काही सर्टिफिकेट भेटलं असेल, ते आज खूप आनंदानं दाखव. पाहुणे आले का आपल्याला आनंद होय का बा, मस्त गिफ्ट्स भेटन, खाऊ भेटन, असं तसं म्हणून. आजकालच्या लेकरायचं तसं काहीच नाही आहे. ते रूमच्या बाहेरही निघत नाही, तुमच्यासोबत बोलायलाही तयार राहत नाही. म्हटलं आपण त्याला आवाजावर आवाज द्या, हे बिलकुल हालत नाही त्याच्या जागेवरून. त्याला जे करायचं आहे तेच करत राहते. आपल्याला मोबाईल कवा भेटला माहिती आहे, आपण जेव्हा डिग्रीत होतो तेव्हा मोबाईल भेटला आपल्याला, तेही बटनायचा. ह्या लेकरायला आताचपासून आयफोन, आयपॅड आणि अजून काय काय आहे. आपल्याला तर बटनायचा मोबाईल होता, आणि तो जर का फुटला तर मग त्याला 20 रुपयाचा ते नायकीची, नोकियाच्या मोबाईलने नायकीची बॉडी लावून कितीतरी दिवस आपण फक्त हॅलो का म्हणलं, आ म्हणलं असं करूनच वापरलं. आजकालच्या लेकरायला सर्व ChatGPTनं म्हणलं तसं इमेजसुद्धा क्रिएट करून भेटते. म्हणजे एवढं विज्ञानानं प्रगती केली, पण ह्या प्रगतीचा आपण सदुपयोग करण्यापेक्षा जास्त दुरुपयोगच करत आहोत असं मला वाटते. काहून का लेकरं याचा खूप बेकार फायदा घेत आहे. यूथ बदलत चालला आहे, लेकराचे संस्कार बदलत चालले आहे, विचारसरणी बदलत चालली आहे.
ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकांचं इम्पॉर्टन्स कमी झालं आणि मोबाईलचं इम्पॉर्टन्स वाढला आहे. म्हणून मला असं वाटते कदाचित आपण टेक्नॉलॉजी तर भरपूर डेव्हलप केली, पण आपण जे म्हणजे मॉरल्स लेकरायला पोचवायला पाहिजेत हे आपण बरोबर प्रमाणात पोचू नाही शकत आहोत ह्या मोबाईलमुळं. काहून का चार चौघात बसासाठी ह्या लेकराजवळ वेळच नाही आहे. आपण लहानपणी धाबाधुबी आणि खो खो, लंगडी असे गेम खेळू ज्याच्यात सर्वजण आहे, शरीराला व्यायाम होईल असे गेम खेळू. पण आताचे लेकरं नुसता मोबाईलवर नाना तऱ्हेचे गेम खेळते. यानं ब्रेनला चालना भेटते, पण डोळ्याचं काय, त्या स्क्रीनमुळे आपलं काय, आरोग्याचं काय. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचार